मित्रांनो, फायनली 3 जिल्ह्यामध्ये एल्ड बेस म्हणजे अंतिम पीक कापणी अहवाल, त्यालाच आपण उर्वरित 75% पीक विमा सुद्धा म्हणतो. तर 3 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा वाटपाचे आदेश देण्यात आलेले, निर्देश देण्यात आलेले आहेत. तर त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर, स्वागत आहे कृषीमॅन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता. इंस्टाग्राम आयडी हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तर मित्रांनो, काल परवा आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतली होती परभणी जिल्ह्याविषयी. तर परभणी जिल्ह्यामध्ये एक मंत्रिमंडळात बैठक होणार आहे वगैरे वगैरे बरीच माहिती घेतली होती त्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, त्या परभणी जिल्ह्या व्यतिरिक्त अजून 2 जिल्ह्याचा देखील या बैठकीमध्ये समावेश करण्यात आलेला होता आणि या 2 जिल्ह्यामध्ये सुद्धा एल्डबेसचा पीक विमा हा वाटपाचे निर्देश देण्यात आलेले आहेत. तर ते जिल्हे कोणते आहेत, त्याचबरोबर याविषयीची सविस्तर माहिती बघायची झाली तर पुढे बघूया. ज्याच्यामध्ये मित्रांनो आपण बघलं होतं की एल्डबेसचा पीक विमा चा घोळ म्हणजे बुलढाणा जिल्ह्याविषयी माहिती घेतली होती, काही इतर जिल्ह्याविषयी सुद्धा माहिती घेतली होती आपण की पीक विम्याच्या रकमा दाखवल्या गेल्या, पोस्ट हार्वेस्टच्या काही शेतकऱ्यांना दाखवल्या गेल्या, एल्डबेसच्या सुद्धा दाखवल्या गेल्या आणि नंतर एकदमच स्टेटसमध्ये घोळ करण्यात आलेला आणि त्या घोळमध्ये जवळपास काही शेतकऱ्यांचं 0 अमाऊंट झालं किंवा काही शेतकऱ्यांचं स्टेटसच ब्लँक झालेलं होतं, अशी माहिती घेतलेली होती. तर मित्रांनो, ते जिल्हे म्हणजे नाशिक, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. त्यामध्ये यवतमाळ जिल्ह्याचा सुद्धा समावेश आहे, लातूर जिल्ह्याचा सुद्धा समावेश आहे. परंतु मित्रांनो, ही जी कालची जी मंत्रिमंडळ बैठक झालेली आहे तर ही फक्त या बैठकीमध्ये 3 जिल्ह्याचाच डिस्कशन झालेलं आहे, चर्चा झालेली आहे. नाशिक, परभणी आणि नांदेड या 3 जिल्ह्याची डिस्कशन झालेली आहे. मग बाकी काही शेतकरी म्हणतील आमच्या हिंगोली जिल्ह्याविषयी सांगा, हिंगोली जिल्ह्याबद्दल काही अपडेट आहे का वगैरे वगैरे. मित्रांनो, सध्या तरी या जिल्ह्याविषयी काही माहिती नाही. आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणजे बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण माहिती घेतली होती. आपल्याला बऱ्याच कमेंट आलेल्या होत्या, बरेच इंस्टाला मेसेज सुद्धा आलेले होते की बा उर्वरित 75% पीक विमा कधी मिळेल, किंवा शेतकऱ्यांचे कमेंट होत्या की 75%च्या बद्दल आमच्या जिल्ह्याविषयी बोला, या जिल्ह्याविषयी बोला, या कमेंट आलेल्या होत्या. आणि आपण त्या कमेंटचा रिप्लाय सुद्धा दिलेला होता की आपण सांगितलं होतं अगोदरच की सध्या तरी या 75% पीक विम्याचं काही अपडेट नव्हतं. तर आपण सांगितलेलं होतं काही शेतकऱ्यांना की जूनमध्ये हा पीक विमा वाटप होण्याचे चान्सेस आहेत, असे सुद्धा आपण रिप्लाय दिलेले होते. त्यातच मित्रांनो, आता 75%चा आपण जसं सांगितलं होतं त्याप्रमाणे जून उजाडलेला आहे आणि जूनमध्ये या 75%चा पीक विमा हा उर्वरित वाटपाचे निर्देश देण्यात आलेले आहेत. ज्याच्यामध्ये मित्रांनो बघायचं झालं तर काही शेतकऱ्यांचे नुकसान हे म्हणजे आता काय झालं होतं, हे जे जिल्हे आहेत, काही या जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेम म्हणजे महसूल मंडळातील शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचा पीक विमा वाटप झाला, तर काही शेतकऱ्यांना 25% अग्रिमचा पीक विमा वाटप झालेला होता. नाशिक जिल्ह्या व्यतिरिक्त हे परभणी आणि नांदेड विषयी बोलतोय. तर मित्रांनो, तर सरसकट 75% पीक विमा हा कंपनीकडे निधी उपलब्ध होता. हे सुद्धा आपण काही व्हिडिओमध्ये माहिती घेतली होती की कंपन्यांकडे निधी उपलब्ध आहे. ज्या शेतकऱ्यांनी पोस्ट हार्वेस्टची क्लेम केली होती त्यांना पोस्ट हार्वेस्टच्या रकमा दाखवायला पाहिजे होत्या, अशी माहिती घेतलेली होती मित्र. तर 75% साठी निधी सुद्धा उपलब्ध होता आणि कंपनीकडे निधी उपलब्ध असताना देखील कंपनी हे पीक विमा वाटपासाठी टाळाटाळ करत होती आणि शेतकऱ्यांचे स्टेटस हे कन्वर्ट करायला टाळाटाळ करत होती. तर यामध्ये मित्रांनो, कंपनीला विचारणा केली असता उत्पादनात आता काही शेतकऱ्यांचं काय झालेलं आहे, काही शेतकऱ्यांनी कंपनीला कॉल केले, बाबा 14447 जो कंपनीचा नंबर आहे त्याच्यावर कॉल, बॅकग्राऊंड व्हॉइसला इग्नोर मारा मित्रांनो, त्याच्यावर कॉल केले असता काही शेतकऱ्यांना काय सांगण्यात आलेलं, बाबा तुमचं उत्पादन जास्त आहे, तुम्हाला पीक विमा 75% उर्वरित पीक विमा मिळणार नाही, असे सांगण्यात आलं होतं. मित्रांनो, अशा शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला, मग आम्हाला पीक विमा मिळेल की नाही वगैरे वगैरे बरेच गोष्टी शेतकऱ्यांच्या मनामध्ये आल्या होत्या. तर मित्रांनो, काही काळजी करायचं कारण नाही. सरसकट 75% पीक विमा हा परभणी, नाशिक आणि त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत, कंपनीला आदेश देण्यात आलेले आहेत. तर जे शेतकरी पीक विम्यापासून वंचित ठेवण्यात आलेले होते तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा हा पीक विमा मिळणार आहे. आपण आता हा राहिला उर्वरित 75%चा पीक विमा, परंतु याच्यामध्ये सुद्धा काही शेतकऱ्यांना पीक विमा पात्र असून सुद्धा त्या शेतकऱ्यांना अद्यापही या रकमा वितरित झालेल्या नव्हत्या, अशा शेतकऱ्यांना सुद्धा हा पीक विमा मिळणार आहे. तर ICICI लोंबर्ड ही परभणी जिल्ह्यातील जी कंपनी आहे, तर या कंपनीला आदेश देण्यात आलेले व 75%चा पीक विमा हा तुम्ही लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करा, हे आदेश देण्यात आलेले असताना देखील आता राहिला प्रश्न इतर जिल्ह्याचा. आता आपल्याकडे अजून सुद्धा 1-2 जिल्ह्याची अपडेट आलेली आहे, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा एल्डबेसच्या रकमा सुद्धा दाखवायला सुरुवात झालेली आहे. तर त्या जिल्ह्याविषयी आपण सविस्तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत त्या जिल्ह्याविषयी.
सध्या या 3 जिल्ह्याविषयीच अपडेट घेऊ. आता नाशिक जिल्ह्यातील आणि नांदेड जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्यांचे प्रश्न असतील तर बैठक तर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी होती. कारण आपण कालच्या व्हिडिओमध्ये काल परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की परभणी जिल्ह्यातील जे आमदार वगैरे म्हणा किंवा खासदार वगैरे म्हणा किंवा काही जे विमा प्रतिनिधी वगैरे म्हणा त्यांच्यामार्फत जे मागं अजितदादा पवार आले होते, कृषी मंत्री आले होते, त्यांच्या कानावर या गोष्टी पाडण्यात आलेल्या होत्या आणि या अंतर्गत ही बैठक घेण्यात आलेली होती. परंतु मित्रांनो असा विषय नाही की फक्त ही बैठक परभणी जिल्ह्यासाठी होती, तर परभणी व्यतिरिक्त नांदेड आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा ही बैठक घेण्यात आलेली होती. या 2 जिल्ह्या म्हणजे या टोटल 3 जिल्ह्याविषयी सुद्धा या बैठकीत डिस्कशन करण्यात आलेली आहे, चर्चा करण्यात आलेली आहे. आणि नाशिक जिल्ह्यातील सुद्धा मला वाटतं काहीतरी मागं एक व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बुवा नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा निधी उपलब्ध आहे आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा हा पीक विमा लवकरच वितरित होईल जूनमध्ये वगैरे. त्या अंतर्गत मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्यांना आणि नांदेड जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्यांना ही बैठक घेण्यात आलेली होती आणि या बैठकीअंतर्गत 75% उर्वरित जे पीक विमा आहे तो वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.